पुरी भाजी अगदी सोपी, झटपट आणि चविष्ट अशी पारंपरिक रेसिपी आहे. गरमागरम बटाट्याची भाजी सोबतच गरमागरम अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या. खरंच एकदम परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे बरं का. चला मग आज आपण आहे ना पुरी भाजीचीच रेसिपी पाहूया. तर त्यासाठी अगदी 6 बटाटे घेतलेले आहेत. स्वच्छ अशी धुवूनसुद्धा घेतलेली आहेत बरं का. आता एक एक बटाटे असं मधोमध चिरून घ्यायचं आहे. ह्याने ना बटाटा खूप लवकर शिजला जातो. तर यासाठी आहे ना मी ही ट्रिक मात्र नक्कीच वापरते. तर सर्व करून बटाटे चिरून घेतलेले आहेत. आता 2 ते 3 ग्लास असं पाणी टाकूया. यामध्ये चिरलेले बटाटे टाकूया आणि बटाट्याच्या अगदी 2 शिट्ट्या करून घेऊया. यानंतर बटाटा छान असा शिजला गेलेला आहे. तर त्यावरची आहे ना साल काढून घेऊया. तर एक एक करून सर्व बटाट्याची साल इथे मी काढून घेतलेली आहे. आता भाजी बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. खूप काहीसं साहित्य वापरणार नाही आहे. अगदी मोजक्याच घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही भाजी मी बनवत आहे. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेतल्यानंतर मस्त अशी फुलं दिलेली आहे. सोबतच बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदासुद्धा अगदी तेलामध्ये मऊ करून घेतलेला आहे. लगेचच टोमॅटो टाकलेले आहे. टोमॅटोसुद्धा एखाद मिनिटभर परतून घेऊया. यानंतर यामध्ये ॲड केलेलं आहे आलं आणि लसूणची पेस्ट. तीसुद्धा मिक्स करून घेऊया. तेलामध्ये एखाद मिनिटभर परतून घेऊया. यानंतर मसाले टाकलेला आहे. मसाल्यामध्ये हळद पावडर आणि घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे. मसाले एकजीव करून घेऊया. मसाले खाली आहे ना बुडाला कढईच्या चिटकू नये किंवा जळू नये यासाठी म्हणून इथे मी पाणी टाकलेलं आहे. पाण्याला थोडंसं उकळी फुटायला लागली ना आणि कांदा टोमॅटो परत एकदा मस्त असा शिजला गेला ना की यामध्ये बटाटा अगदी असं हातानंच आहे ना कुस्करून टाकायचा आहे, स्मॅश करून टाकायचा आहे. सर्व बटाटा मसाल्यामध्ये ना एकजीव करून घेऊया आणि यामध्ये टाकायचं आहे जेवढं तुम्हाला हवं असेल ना रस्सा भाजी बनवण्यासाठी तेवढं गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाण्याने ना तर्री मस्त येते आणि भाजीची चवसुद्धा अधिक खुलते. यासाठी प्रत्येक भाजीमध्ये मात्र आहे ना गरम पाण्याचा वापर करा बरं का. कितीही जर घाई असली ना तर गरम पाणीच वापरायचं. त्यामुळं भाजी एकदम चविष्ट अशी बनते. तर यामध्ये परत अजून थोडंसं मला घट्टसर वाटते तर त्यासाठी आहे ना पाणी टाकते. पुरीसोबत खायची बटाट्याची भाजी जर बनवायची असेल ना तर खूप काहीसं घट्ट करू नका बरं का. कारण पुरीसोबत खायला आहे ना पातळ भाजी खूप छान लागते. तर त्यासाठी अगदी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पाहू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे. सर्वात शेवटी यावरती टाकायचं आहे बारीक चिरून कोथिंबीर. मस्त अशी झणझणीत एकदम चविष्ट अशी साध्या सोप्या पद्धतीने बनवली गेलेली ही भाजी आहे ना अगदी 2 ते 3 मिनिटासाठी परत एकदा उकळून घ्यायचं आहे. अगदी दाटसर अशी ग्रेव्ही तयार होते आणि पुरीसोबत खायला आहे ना मस्त कमाल लागते. आता बघा किती सुरेख दिसते ही भाजी आणि अगदी मी तुम्हाला ढवळून दाखवते. मस्त अशी ही भाजी जी आहे ना ती पुरीसोबत खाण्यासाठी तयार आहे. तर एका साईडला आहे ना ही भाजी ठेवूया आणि दुसऱ्या साईडला आहे ना आपण पुरी लाटून घेऊया. अगदी रँडम लाटून घेते बरं का सहज. तर ह्या पिठामध्ये ना काहीच टाकलेलं नाही आहे. जसं आपण चपातीला पीठ मळतो ना सेम त्याच पद्धतीचं मळलेलं आहे आणि गरमागरम अशा पुऱ्या ज्या आहेत ना त्या टम्म फुगलेल्या तळून घ्यायच्या आहेत. पुरी लाटून झालेली आहे. तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर एक एक पुरी आहे ना तळून घेते. पुरीची साईज आहे ना थोडीशी मोठी आहे त्यासाठी इथे मी एक एक पुरी तळून घेते आणि पाहू शकता मस्त अशी टम्म फुगलेली पुरी जी आहे ना ती तयार झालेली आहे. तशीच दुसरीसुद्धा तळून घेऊया. काय हो मंडळी तुम्हाला आवडते का नाही महाराष्ट्रीयन पद्धतीची ही पुरीची भाजी? खरंच आहे ना जबरदस्त टेस्ट आहे बरं का. सणावाराला म्हणा किंवा पाहुणे वगैरे घरी आल्यानंतर आहे ना पटकन झटपट होते. खूप काही साहित्यसुद्धा लागत नाही आहे. तर कधी कधी आहे ना अशा पद्धतीचा नाश्तासुद्धा केला पाहिजे म्हणून नाश्त्यासाठी मी पुरी भाजी बनवली होती. त्याचीच रेसिपी शेअर केलेली आहे. आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरच्यांना गरमागरम पुरी तसेच सोबत बटाट्याची भाजी असं कॉम्बिनेशन बनवून नक्कीच खाऊ घाला. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.